माढा विधानसभा मतदारसंघातून अभिजित पाटील हे पुन्हा एकदा लीड घेतानाचं चित्र बघायला मिळतंय। एकूण 17व्या फेरीच्या अखेर 10,076 मतांचं लीड हे त्या ठिकाणी अभिजित पाटलांनी घेतलंय। माढ्यामध्ये हा शिंदेंना मोठा धक्का मानला जातोय। पलीकडे करमाळ्यामध्ये देखील संजय मामा त्या ठिकाणी पिछाडीवर असल्यामुळे कुठेतरी यंदाच्या निवडणुकीमध्ये दोन्ही बाजूला शिंदेंच्या कुटुंबाची पिछेहाट होतानाचं चित्र बघायला मिळतंय। अभिजित पाटलांनी या संपूर्ण माढा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये तिकीट मिळवण्यापासून ते एकूण निवडणुकीपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीची रणनीती आखली होती। अतिशय चांगल्या पद्धतीचं मैदानावरचं काम झालं होतं। एकूण माढा विधानसभा मतदारसंघातली जनता ही 25-30 वर्षे एकाच कुटुंबातल्या प्रतिनिधींना कंटाळल्याची चर्चा होती, परंतु तिला तेवढा सक्षम पर्याय मिळत नव्हता। आणि अभिजित पाटलांनी त्या ठिकाणी एका बाजूला साखर कारखानदारी आणि दुसऱ्या बाजूला विकासाचं विजन या दोन्ही माध्यमातून माढा विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेला सक्षमपणानं पर्याय दिला आणि माढ्यामधल्या या जनतेनं तो पर्याय त्या ठिकाणी निश्चितपणानं स्वीकारलं चित्र पाहायला मिळतंय। बरीच मंडळी ही बबनदादांच्या सोबत प्रचारामध्ये होती, परंतु अंडर करंट मात्र अभिजित पाटलांच्या बाजूची असलेली चर्चा होती ती चर्चा कुठेतरी खरी ठरताना दिसते आणि कुठेतरी 10व्या फेरीनंतर आणि कुठेतरी 17व्या फेरीच्या नंतर अभिजित पाटील हे एकूण 10,076 मतांनी त्या ठिकाणी आघाडी असल्याचे चित्र पाहायला मिळतंय।